हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या घरामध्ये, शेजारी, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये बरेच मुलं-मुली असे असतात, की त्यांचं लग्न जमत नाही. त्याची कारणं देखील वेगवेगळी असतात. बऱ्याचदा पाहुणे मंडळी बघायला येतात, बघण्याचा कार्यक्रम होतो. पण काही ना काही कारणास्तव ते लग्न मोडतं, समोरचे नकार देतात किंवा मुलाला मुलगी पसंत होत नाही, मुलीला मुलगा पसंत होत नाही. मग अशा वेळेस ते आई-वडील देखील कंटाळून जातात, टेन्शन येतं त्यांना, चिंता वाटू लागते, की मुला-मुलींचं लग्न का जमत नाही. त्यासाठी बरेच उपाय देखील आपण करत असतो. तर त्यापैकीच केला जाणारा एक उपाय म्हणजे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण. तर हे पारायण कसं करायचं हे बऱ्याच जणांना माहिती असेल. नसेल माहिती तर आपल्या चॅनलवरती रुक्मिणी स्वयंवर पारायणाची अत्यंत सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. चॅनलला सर्च करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघा. पण लग्न जमण्यासाठी हे रुक्मिणी स्वयंवर पारायण नक्की का करतात हे तुम्हाला माहिती आहे का? ते समजून घेणं पहिलं महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्न जमण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ का वाचला जातो, पारायण का केलं जातं याबद्दलची माहिती सांगणार आहे. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये राधे राधे असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लग्नाच्या वयात आलेल्या प्रत्येक मुलाला, मुलीला असं वाटतं की माझं लग्न लवकर जुळावं, अनुरूप जोडीदार मिळावं, आपलं लग्न जमण्यासाठी कोणतेही अडथळे येऊ नये. तर लवकर लग्न जमण्यासाठी, अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी संत एकनाथ महाराज रचित रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण केलं जातं. तर या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाह प्रसंगाची कथा आहे. तर त्याचं वाचन केल्यामुळं वैवाहिक जीवनात प्रेम येतं, परस्परांबद्दल आदर आणि विश्वास निर्माण व्हायला मदत होते, अशी आपली एक हिंदू धर्मात मान्यता आहे. म्हणून या ग्रंथाचं वाचन केलं जातं. तर हे ग्रंथ वाचण्याचं मुख्य उद्देश आणि फायदे काय आहेत ते आपण पहिले जाणून घेऊया. ज्यांच्या लग्नात विलंब होत आहे त्यांनी जर हा ग्रंथ वाचला तर त्यांचा विवाह शीघ्र जमतो आणि योग्य जीवनसाथी मिळायला मदत होते. रुक्मिणीने जसं श्रीकृष्णाला मनापासून मागितलं तसंच उत्तम जोडीदार मिळवण्यासाठी हे पारायण केलं जातं. लग्नात काही कुंडलीचे दोष असतील किंवा इतर काही कौटुंबिक अडथळे असते ज्यामुळे लग्न जमत नसेल, तर जे काही अडथळे असतील ते दूर करण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. किंवा काहींचं लग्न झालेलं असेल तरीही वैवाहिक जीवनात सुख नसेल, तर वैवाहिक जीवनात सुख आणण्यासाठी देखील रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण केलं जातं. स्वयंवर ग्रंथामध्ये नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर हा मूळ मराठीतला पवित्र ग्रंथ आहे. तो भगवान श्रीकृष्णाच्या वैभवशाली लीलांचं वर्णन करतो. विशेषतः या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी यांच्या विवाहाबद्दल प्रसंग वर्णिले आहे. संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्यात 764 श्लोक आहेत. एकनाथ हे वारकरी संप्रदायातील एक प्रमुख मराठी संत, विद्वान आणि धार्मिक कवी होते. भगवान श्रीकृष्णांची विवाहाची ही कथा श्रीकृष्णाने रुक्मिणीला तिच्या स्वयंवराच्या वेळी कसे वाहून नेले याबद्दल आहे. देवी रुक्मिणी ही विदर्भाची राजा भीष्मक यांची कन्या होती. तिला रुक्मिणी, दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मकाशा आणि पाचवा रुक्ममाली असे 5 भाऊ होते. रुक्मिणी त्यापैकी सर्वात लहान होती आणि ती दिसायला देखील खूप सुंदर होती आणि भगवान नारायणाच्या खऱ्या भक्तांपैकी एक म्हणजे रुक्मिणी होती. जेव्हा तिने देवश्री नारद मुनींकडून श्रीकृष्ण लीलांविषयी ऐकले तेव्हा ती त्यांच्या प्रेमात पडली. रुक्मिणीला श्रीकृष्णाशी लग्न करायचं होतं, पण तिचा जो मोठा भाऊ होता तो महत्वाकांक्षी होता. त्याला श्रीकृष्ण कधीच आवडत नव्हते. त्याने देवी रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित केला. तेव्हा रुक्मिणी चिंताग्रस्त झाली आणि नारद मुनींमार्फत श्रीकृष्णांना तिने एक पत्र पाठवले. त्यात म्हटलं आहे की हे भगवान कृष्ण, मी तुमच्या चरण कमलांवर स्वतःला समर्पित केला आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप दयाळू आहात. कृपया येऊन मला तुमच्या जगात घेऊन जा. मी तुम्हाला आधीच माझा पती मानले आहे
आणि आता मी तुमच्या जागी दुसरे कोणीही पाहू शकत नाही. म्हणून कृपया येथे येऊन माझा हात धरा, जेणेकरून शिशुपाल मला स्पर्श करणार नाही. लगेच भगवान श्रीकृष्ण त्यांचा मोठा भाऊ म्हणजे बलरामसह द्वारकेहून आले आणि त्यांनी देवी रुक्मिणीला तिच्या स्वयंवरातून पळवून नेले. रुक्मिणीचा भाऊ त्यांचा पाठलाग करत होता. भगवान श्रीकृष्णांचे रुक्मिणीचा मोठा भाऊ आणि शिशुपाल यांच्याशी युद्ध झाले. जेव्हा कृष्ण रुक्मिणीला मारणार होता, तेव्हा रुक्मिणी कृष्णाच्या पाया पडली आणि तिच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी तिने विनंती केली. नेहमीप्रमाणे उदार असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी मान्य केले, परंतु शिक्षा म्हणून रुक्मिणीचा मोठा भाऊ त्याचं डोकं मुंडले आणि त्याला सोडून दिले. युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी देवी रुक्मिणीसोबत द्वारकेत लग्न केले आणि द्वारकेत खूप मोठा उत्सव झाला. बदलत्या काळानुसार तुमच्यापैकी अनेकांना ही जी प्रसिद्ध पौराणिक कथा आहे भगवान श्रीकृष्णांची विवाहाबद्दल, ती खूप सामान्य वाटेल. पण त्यावेळी द्वापर युगात एका वधूने तिच्या लग्नासाठी पुढाकार घेणे, स्वतःचे अपहरण करण्याची योजना आखणे आणि ज्याच्यावर तिने मनापासून विश्वास ठेवला होता, त्याच्या कथा ऐकून पळून जाणे हे कृत्य निश्चित सामान्य नव्हते. कारण तिने भगवान श्रीकृष्णांना बघितले नव्हते. तिने फक्त त्यांच्या लीला ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. ती कृष्णावर खूप प्रेम करत होती. ती त्यांचा आदर करत होती, त्यांच्यावर विश्वास ठेवत होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत धीरानं त्यांची वाट पाहत होती. रुक्मिणीने तिचे संपूर्ण आयुष्य केवळ पत्नी म्हणून नव्हे, तर एक खरी भक्त म्हणून त्यांच्यासाठी समर्पित केले. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील द्वारकेहून एक संदेश घेऊन तिच्यासाठी आले. त्यांनी तिचे रक्षण केले, तिला त्यांच्या हृदयात आणि जीवनात आदरणीय स्थान देखील दिले. बरेच लोक म्हणतात की या रुक्मिणी स्वयंवर पुस्तकाचं वाचन किंवा पारायण केल्यानं वैवाहिक जीवनाशी संबंधित किंवा लग्नाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सहजपणे सुटू शकतात. परंतु खरं सांगायला गेलं तर हे ग्रंथाचं तुम्ही पारायण केलं तर एका रात्रीत काही कोणताही चमत्कार घडणार नाही आणि सगळ्या समस्या सुटणार नाही. आपल्याला हे पारायण वाचताना, हे पुस्तक वाचताना त्या कथेचं महत्त्व देखील समजून घेणं आवश्यक आहे. ज्यांचं लग्न झालेलं असेल त्या दाम्पत्यांसाठी विवाह टिकाऊ आणि यशस्वी करण्यासाठी परस्परांबद्दल आदर, प्रेम, विश्वास आणि आपापसात पाठिंबा निर्माण करणं देखील आवश्यक आहे. तुमचं लग्न जमत नसेल, योग्य जोडीदार जर तुम्ही शोधत असाल आणि तुमच्या मार्गात वारंवार अपयश येत असेल, तर हे पुस्तक तुमच्या विवाहपूर्व शोध समस्या सोडवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळेल. तुम्हाला भगवान कृष्ण आणि देवी रुक्मिणी यांच्या कथेत व्यक्त केलेले गुणांसह स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे एकमेकांबद्दल आदर, प्रेम आणि विश्वास. त्यामुळे आपल्या नात्याचा आधारस्तंभ तयार होतो. यशस्वी विवाह बांधण्यासाठी हे 4 मुख्य आधारस्तंभ असतात. म्हणून जर लग्नात अडथळे येत असतील तर त्यासाठी जेव्हा आपण हे पारायण वाचतो रुक्मिणी स्वयंवर, तर त्या कथा देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यातले जे गुण आपल्याला सांगितलेले आहेत ते आपण अंगीकारले पाहिजे. त्यामुळे जर लग्न जमत नसतील, विवाहात वारंवार अडथळे येत असतील, वैवाहिक जीवनात काही समस्या असतील, तर त्या लोकांनी नक्कीच रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करणं गरजेचं आहे. पारायण कसं करायचं, उद्यापन कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये लग्न जमण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ का वाचला जातो हे मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.